त्यामुळे या सगळ्या अँगलने आपल्याला बांगलादेशमधल्या घटनांकडे बघावं लागणार. तर हे खरं आहे की एखादी ठिणगी पडल्यावर त्या ठिणगीला एक मोठं आंदोलनाचं स्वरूप मिळू शकतं. बांगलादेशमध्ये गप्पा वाटेल त्या मारून की आम्ही चीनकडनं घेऊ, आम्ही पाकिस्तानकडनं घेऊ. प्रेक्षक हो नमस्कार. अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. आज आपण जो विषय घेतो आहोत तो एक एक्सप्लेनर एपिसोड आहे. नुकतंच आपल्या शेजारील बांगलादेशामध्ये जी काय राजकीय उलथापालथ झाली त्याचा आपण एका वेगळ्या पैलूतून त्याच्याकडे बघणार आहोत आणि त्या संदर्भात आपल्याशी या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत श्रीयुत अनय जोगळेकर. सर स्वतः या विषयामधले तज्ज्ञ आहेत. ते जागतिक घडामोडींचे अभ्यासक आहेत आणि MH48 या चॅनल हे जे यूट्यूब चॅनल आहे ते चॅनल ते स्वतः चालवतात. तर सर तुमचं आपल्या कार्यक्रमामध्ये परत एकदा स्वागत. आणि जास्त हे न करता प्रस्तावना न करता आय थिंक आपण डायरेक्टली प्रश्नांकडे वळूयात. तर हे जे काय बांगलादेशमध्ये सध्या सगळं चाललेलं आहे तर याच्याकडे तुम्ही कुठल्या याच्यातनं बघता, म्हणजे काय त्याचं हे आहे? खरं तर यावर्षी जिथे जिथे निवडणुका झाल्यात, ज्या ज्या लोकशाही देशांमध्ये निवडणुका झाल्यात तिकडे अशी गोष्ट दिसून आली की तिथे सत्ताधारी पक्षाविरुद्ध की सरकारविरुद्ध जनतेच्या मनातला रोष बाहेर आलाय. कारण गेल्या 5 वर्षात जगात एवढ्या काही घटना घडल्यात. कोविडची साथ येऊन गेली, आर्थिक अरिष्ट आहे, युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, गाझामध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा बांगलादेशमध्ये घटना घडायला लागल्या, विद्यार्थी आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरले, तेव्हा त्याचा अर्थ असा लावला जाऊ लागला की हे सगळं जगात जे घडतंय त्याच अनुषंगाने या सगळ्या गोष्टी घडत आहेत. पण अल्पावधीतच जेव्हा आरक्षणाचा निर्णय बांगलादेशमधल्या सर्वोच्च न्यायालयाने मागे फिरवला आणि मग आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भूमिका बदलली. आधी केवळ आरक्षणाच्या विरोधात असलेली भूमिका मग सरकार विरोधात झाली आणि मग सरकार विरोधात भूमिका होऊन आम्हाला कोणतं सरकार पाहिजे किंवा कोणते व्यक्ती आम्हाला अध्यक्ष पाहिजे अशी जेव्हा सगळी त्याला आंदोलनाला एक त्याचा रंग पालटला, हिंसाचार सुरू झाला, तेव्हा मात्र लक्षात यायला लागलं की हे साधं आंदोलन नाही, याच्या मागे काहीतरी एक व्यापक कटाचा भाग आहे. आणि अवघ्या महिनाभरात ही परिस्थिती पूर्णपणे पालटली. आता शेख हसीना यांना जीवाच्या भीतीने अवघ्या 45 मिनिटाच्या नोटीसवर बांगलादेश सोडावा लागला आणि नोबेल पारितोषिक विजेते असलेले प्राध्यापक मोहम्मद युनुस बांगलादेशला परतले आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे ते अध्यक्षही झाले. एवढ्या सगळ्या घटना इतक्या अल्पावधीत घडल्या. त्यामुळे निश्चितच बांगलादेशमधल्या ज्या घटना आहेत त्या एका व्यापक, मी त्याला कट नाही म्हणणार, पण एका व्यापक स्कीम ऑफ थिंग्सचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये अनेक देश सहभागी आहेत. बांगलादेशमधली परिस्थिती त्याला जबाबदार आहे आणि त्यामुळे ते महत्वाचं आहे. भारताचा हा एकमेव शेजारी आहे की जिथे जवळपास 4000 किलोमीटरची आपली सीमा आहे. जवळजवळ बांगलादेशची 90% सीमा भारताला लागून आहे. भारतात 2 कोटीहून अधिक बांगलादेशी घुसखोर म्हणा किंवा शरणार्थी म्हणा आलेले आहेत आणि जेव्हा बांगलादेशमध्ये अशा प्रकारचं संकट येतं तेव्हा आपल्याला पुन्हा एक घुसखोरीची किंवा शरणार्थींची समस्या आपल्या डोळ्यासमोर उभी ठाकते. बांगलादेशमध्ये 8% साधारणतः हिंदू अल्पसंख्याक आहेत. त्यांच्यावर अत्याचार होऊ शकतात का, ही एक भारताला भीती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारत आणि ईशान्य भारत हे आपली जी खास करून मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा ही जी राज्य आहेत, पूर्वी तिथे कुठल्याही प्रकारची मालवाहतूक करायला 3-3 दिवस इतका अवधी लागायचा. गेल्या 10 वर्षांमध्ये बांगलादेशशी आपले संबंध सुधारल्यामुळे हा सगळा व्यापार बांगलादेश मार्गे होऊ लागला होता आणि हा सगळा भाग उर्वरित भारताच्या अधिक जवळ आला होता. आणि आता बांगलादेशमध्ये जर अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्याचे भारतावर काय परिणाम होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांगलादेशमध्ये जे चालू आहे त्याचा एक म्यानमारमध्ये सरकार विरोधात जे आंदोलन सुरू आहे आणि म्यानमारचा एक मोठा भाग आता म्यानमारच्या लष्करी राजवटीच्या प्रभावाखाली उरलेला नाहीये. आणि तिथे जी एक योजना आहे की तिथे एक देश नवीन तयार करायचा आणि तसा जर तो देश तयार झाला तर त्याचे भारतावर, खास करून ईशान्य भारतावर गंभीर परिणाम होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या अँगलने आपल्याला बांगलादेशमधल्या घटनांकडे बघावं लागणार आहे. त्यातल्या प्रत्येक पैलूवर आपण स्वतंत्रपणे बोलू शकतो, पण एक आढावा म्हणून मी सांगितलं की हे सगळे 5-6 पैलू आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके. पण मग हा जो देश तुम्ही म्हणता आहात की बांगलादेशचा काही भाग, भारताचा काही भाग आणि म्यानमारचा काही भाग मिळून जो एक ख्रिश्चन कम्युनिटी असलेला असा जो देश, तर हा निर्माण होण्यामागे म्हणजे फक्त तिथे एक आपलं
काय म्हणूयात त्याला, म्हणजे बंगालचा उपसागर तिथून जवळ आहे, म्हणजे त्या ह्याच्यावर वर्चस्व प्रस्थापित करणं असं काही हे असू शकतं त्याच्या मागचं, की काय, म्हणजे का बरं असा देश स्थापन करण्यामागचं हे काय? आता याच्या मागचा हेतू काय हा एक वादाचा विषय होऊ शकतो. कारण वरकरणी असं दाखवलं जाऊ शकतं की म्यानमारमध्ये लोकशाही नाहीये आणि तिथे जी लष्करी राजवट आहे ती मुख्यतः बौद्ध धर्मीय आहे आणि म्यानमारमधले जे वांशिक अल्पसंख्याक आहेत, म्यानमारमध्ये जो 50% जास्त लोक हे बमर किंवा बुद्ध हे आहेत आणि जे खास करून जो तिथल्या डोंगरांचा भाग आहे त्यामध्ये चीन, कचिन, काईन, शान, मून असे वेगवेगळ्या जमातींचे लोक आहेत आणि याच्यातला एक मोठा वर्ग, एक मोठा भाग हे ख्रिस्ती झालेले आणि त्यामुळे म्हणावं तर हे सगळं लोकशाहीसाठी आंदोलन आहे. म्हणावं तर इथल्या ख्रिस्ती लोकांना इथल्या मुस्लिम बौद्ध धर्मीय लोकांसोबत राहायचं नाहीये, ते स्वतःला वेगळं समजतात, त्यांना वेगळं व्हायचं आहे, हा अँगल आहे. म्हणावं तर हा सगळा भाग हा भारत आणि चीन यांच्या मध्यभागी आहे आणि त्यामुळे इथे जर नवीन देश तयार झाला तर तिकडनं भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या खोड्या काढता येतील किंवा त्यांना एक त्यांच्यावर एक वचक ठेवता येईल आणि त्यामुळे बहुधा हे सगळं होतंय असं मला वाटतं. आणखीन एक त्याच्या मागे अँगल असा आहे, तो म्हणजे अमेरिकेमध्ये जो सत्ताधारी डेमोक्रेटिक पक्ष आहे जो बायडन यांचा, त्याला एक मोठ्या प्रमाणावर अरब मुस्लिम मतदारांचा पाठिंबा आहे आणि जगात ज्या काही घटना घडतात खास करून गाझा युद्धामध्ये आणि बायडन तिथे इस्रायलच्या बाजूने अतिशय खंबीरपणे उभे आहेत आणि त्यामुळे हा जो त्यांचा मतदार वर्ग आहे तो डेमोक्रेटिक पक्षावर नाराज आहे की आम्ही तुम्हाला मतदान कशाला करावं आणि त्यामुळे मग एक थोडासा कारण हे जे सगळं बांगलादेशमध्ये आता जे सुरू आहे त्याचं सुतोवाच स्वतः शेख हसीना यांनी नोव्हेंबरमध्ये केलं होतं की जिथे तेव्हा अमेरिका उघड हस्तक्षेप तिकडच्या निवडणुकांमध्ये करत होतं, तेव्हा त्यांनी हा अँगल सगळा सांगितला होता आणि त्यामुळे एक असं मानण्यास कारण आहे की अमेरिकेच्या सत्ताधारी पक्षाला येत्या नोव्हेंबरमधल्या निवडणुकांमध्ये आपली अरब मुस्लिम मतं मिळवण्यासाठी की गाझा नाही तर नाही पण बांगलादेश तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो, अर्थात त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची त्यांना ना फिकीर आहे, कारण जे परिणाम होणार आहेत ते भारतावर परिणाम होणार आहेत. तर त्यामुळे हा अँगल त्याच्या मागे असू शकतो. आजपर्यंत असं अनेकदा दिसून आलंय की बांगलादेशमध्ये ज्या वेळेला कुठली सत्ता करण्यामध्ये किंवा एवढी मोठी उलथापालथ झाली तर त्यावेळेला बऱ्याच वेळा स्टुडंट युनियन्स त्याच्यामध्ये अग्रणी होत्या आणि याही वेळेला तसंच दिसतंय. तर याच्या मागे काय, म्हणजे या पॅटर्न मागे काय नेमकं? जर तुम्ही बांगलादेशचा इतिहास बघितला तर तो एक अतिशय रक्तरंजित इतिहास आहे. त्याच्या आधी फाळणीपूर्वीचा बंगाल त्याचा इतिहास बघितला तर रक्तरंजित इतिहास. 1946 साली जेव्हा डायरेक्ट ॲक्शन डे जेव्हा घोषित केला होता तेव्हा कलकत्त्यामध्ये आणि या सगळ्या पूर्व बंगालमध्ये खूप हिंसाचार झाला होता. त्याच्यानंतर जेव्हा पूर्व पाकिस्तान होतं आणि पूर्व पाकिस्तान जेव्हा तयार झाला होता आणि जेव्हा पाकिस्तानकडून म्हणजे पश्चिम पाकिस्तानकडून बंगालची छळवणूक करण्यात येत होती, त्यांच्यावर उर्दूची सक्ती करण्यात येत होती, तेव्हा त्याच्या विरुद्ध म्हणजे मातृभाषेसाठी जे आंदोलन उभं राहिलं, आपण जो जागतिक मातृभाषा दिवस साजरा करतो तो बंगालीसाठी करतो आणि त्याच्यात उभे राहिलेले लोक ही विद्यार्थी होते आणि मग ते म्हणाले की बंगाली आम्ही जरी पाकिस्तानी असलो तरी आमची भाषा बंगाली आणि त्यामुळे आम्ही बंगाली बोलणार, आम्ही उर्दू सहन नाही करणार. तर अगदी तेव्हापासून बघायला गेलं तर म्हणजे ते बंगाली भाषेसाठी झालेलं आंदोलन असेल, त्याच्यानंतर बांगलादेश निर्मितीसाठी झालेलं आंदोलन असेल किंवा त्याच्यानंतरचं जी काही आंदोलनं झाली म्हणजे शेख मुजीबूर यांची हत्या झाली, मग त्याच्यानंतर लष्करी राजवट होती, मग ती लष्करी राजवट येऊन लोकशाही निर्माण झाली, तर वेळोवेळी तिकडचा विद्यार्थी रस्त्यावर उतरलेला आहे. एक तर बांगलादेश हा खूप तरुण देश आहे आणि त्यामुळे तरुणांची संख्या प्रचंड आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे तिथे विद्यार्थ्यांची संख्या आणि सुशिक्षित देश आहे पाकिस्तानच्या तुलनेत, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या अशा क्षेत्रामध्ये लक्षणीय असणं स्वाभाविक आहे. पण एक त्याच्या मागे दुसरी पण गोष्ट आहे, कारण 2009 सालापासून सातत्याने शेख हसीना या सत्तेवर आहेत आणि सुरुवातीची काही वर्ष म्हणजे त्या सत्तेवर आल्या त्या लोकशाही मार्गाने सत्तेवर आल्या. पहिली 5 वर्ष त्यांची लोकशाही मार्गाने त्यांनी राज्य केलं, पण जसे जसे या दोन पक्षामध्ये BNP बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि आवामी लीग यांच्यामध्ये संबंध काही फारसे चांगले नाहीत आणि हिंसाचार करणं, रस्त्यावर उतरणं हे दोन्ही पक्षांची संस्कृती राहिलेली आहे आणि त्यामुळे नंतरच्या काळात आवामी लीगनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला ज्या प्रकारे त्यांच्या विरुद्ध दडपशाही सुरू केली, त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध अनेक प्रकारचे खटले दाखल करण्यात आले आणि त्यामुळे साधारणतः 2018 आणि 2024च्या ज्या निवडणुका होत्या त्या एका प्रकारे एका पक्षानेच निवडणुका घेतल्यात आणि त्यांनीच ते जिंकलेत, दुसऱ्या पक्षाला लढून दिलं नाही असं झालं
आणि त्यामुळे त्या पक्षाचं खच्चीकरण झाल्यावर त्या पक्षाचे कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या मागे, म्हणजे जर राजकीय पक्षाचं आंदोलन असतं तर ते कदाचित अधिक सहजपणे ते चिरडता आलं असतं, पण विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं राहिलं आणि त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये मग त्याच्यामध्ये जमाते इस्लामीचे मुस्लिम मूलतत्ववादी लोकही घुसले आणि त्याच्यामध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचेही लोक घुसले. पण तरी देखील या आंदोलनाचा जो चेहरा आहे तो बांगलादेशच्या विद्यार्थ्यांचा आहे, कारण त्यांनाही गेल्या 5 वर्षात कोविड असेल, आर्थिक मंदी असेल, याच्यामुळे त्यांना त्यांच्या रोजगारावर एक संक्रांत आली होती आणि कुठेतरी सरकारी नोकरीसाठी जशा प्रकारची आंदोलनं भारतात तशा प्रकारचं आंदोलन बांगलादेशमध्ये उभं राहिलं. अर्थात या आंदोलनाला विदेशी शक्तींकडनंही तेवढंच खतपणी घातलं आहे, हेही तितकंच खरं आहे. आणि एक अशी भीती व्यक्त केली जाते, स्पेशली सोशल मीडियाचा याच्यात खूप हात आहे, की असं काही आपल्याकडे होऊ शकतं का? म्हणजे विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरणं आणि त्यांनी म्हणजे सगळी एवढी उलथापालथ घडवून आणणं आपल्या देशामध्ये एक लॉजिकली विचार करता थोडं ते कठीण वाटतं. एकंदर आपलं म्हणजे विस्तार आणि लोकसंख्या सगळ्यात म्हणजे हे घेतले, पण कितपत लोकशाहीमध्ये तुम्हाला जिंकायला 50%हून जास्त मतं किंवा अर्ध्याहून जास्त मतं जरी लागत असली तरी जेव्हा 5 ते 10% लोक देशातली आंदोलनासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा कोणत्याही लोकनियुक्त सरकारला त्यांना थोपवणं अवघड जातं. आणि आज तुम्ही जगात बघितलं सगळीकडे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष म्हणजे त्या देशातले त्यांच्यामध्ये जे स्पर्धेचं नातं होतं ते आता एक प्रकारच्या वैराचं नातं. अमेरिकेत तुम्ही हेच बघता, डोनाल्ड ट्रम्पवर ज्या प्रकारे हल्ला झाला, ब्रिटनमध्ये आता ज्या प्रकारचा हिंसाचार चालू आहे हे असंच दिसतं. भारतातही सातत्याने 3 निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांना सरकारला पराभूत करण्यात अपयश आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्यातही ते एक फ्रस्ट्रेशन की आता सरकार विरुद्ध लोकांनी कौल दिलाय पण तरी अजून 5 वर्ष हे सरकार कायम राहणार आहे. मग त्याला कसं लवकर दूर करता येईल, तर ही एक वस्तुस्थिती आहे. दुसरी वस्तुस्थिती अशी आहे की इंटरनेट आणि समाज माध्यमांमुळे लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे, प्रत्येकाला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचं आहे. कारण तुम्ही फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आजूबाजूचे लोक बघता तेव्हा तुम्हाला वाटायला लागतं की ते सगळे जास्त सुखी आहेत, ते श्रीमंत आहेत, त्यांचं कसं छान चाललंय आणि मी कुठेतरी मागे राहिलोय. आणि त्याच्यामुळे हा जो उद्रेक आहे लोकांचा, खास करून ग्रामीण भागातल्या, खास करून ज्यांना शेतीतनं बाहेर पडून शहरात यायचं आहे आणि शहरात यायचं तर त्यांना वाटतं की सरकारी नोकरी मिळाली तर आपल्याला एक आयुष्य सोपं होऊ शकेल, पण जेव्हा ते नोकरीच्या शोधार्थ निघतात तेव्हा नोकऱ्या मिळत नाहीत. बांगलादेश सारखा देश जो विकसनशील देश आहे आणि ज्याची अर्थव्यवस्था तशीही नाजूक होती, कारण खूप मोठी निर्यात कपड्यांची अमेरिकेला आणि युरोपला होते आणि तिथे जेव्हा मंदी येते तेव्हा त्याचा परिणाम बांगलादेशवर होतो आणि मग त्यामुळे सरकारी नोकरी हे या सगळ्या याच्यावरचं उत्तर असू शकतं. तर बांगलादेशमध्ये हे सरकारी नोकरीच्या विषयातनं झालं आणि त्यामुळे आपल्याकडे ही सगळी चर्चा सुरू झाली की बांगलादेशमध्ये झालं, भारतातही होऊ शकतं, भारतातही परीक्षांमध्ये घोटाळे होत आहेत, भारतामध्येही. तर हे खरं आहे की एखादी ठिणगी पडल्यावर त्या ठिणगीला एक मोठं आंदोलनाचं स्वरूप मिळू शकतं, पण बांगलादेश सारखी परिस्थिती दुसरीकडे भारतात नाहीये. याचं कारण म्हणजे बांगलादेश हा छोटा देश होता आणि बांगलादेशमध्ये ज्या उघडपणाने अमेरिका आणि अन्य देश वावरत होते, चीन त्याच्यामध्ये सहभागी होता, त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परदेशातनं गायडन्स, फंडिंग, त्याच्यामध्ये विरोधी पक्षांचे नेते लोक उतरून त्यांनी ज्या सहजतेने तिथे सत्तांतर घडवून आणलं तसं भारतात होईल असं मला वाटत नाही. भारताची व्यवस्था, भारताचं लष्कर, भारताचं प्रशासन हे अधिक मजबूत आहे, पण अशा प्रकारचा प्रयत्न मात्र निश्चितपणे केला जाऊ शकेल किंवा अशा प्रकारचं आंदोलन उभं राहिलं म्हणजे कुठला तरी परीक्षेचा पेपर फुटला आणि मुलं विद्यार्थी रस्त्यावर उतरले तर मला खात्री आहे की त्याच्यात राजकीय कार्यकर्तेही सहभागी होतील आणि असं दाखवायचा प्रयत्न करतील की हा सगळा तरुणांचा आक्रोश आहे. ते बांगलादेश इतक्या सहज नाही होऊ शकणार, पण हा धोका निश्चितपणे आहे. पण दुसरीकडे हेही लक्षात घेतलं पाहिजे, सध्या जे अमेरिकेत आंदोलनं चालू आहे, ब्रिटनमध्ये आता ज्या वांशिक हिंसाचार चालू आहे, तर याच्यामध्ये जे बलाढ्य देश आहेत तेही याच्यातनं वाचू शकलेले नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन भारतात होऊ शकतं, पण त्यातनं अशा प्रकारचं सत्तांतर होईल असं मला काही वाटत नाही. आता आपण जी चर्चा केली नुकती सोशल मीडियाच्या याच्यावरती, तर त्या अनुषंगाने मला अजून एक असं विचारायचं आहे की सोशल मीडियामुळे सध्या पोस्ट खूप व्हायरल्स होतात, पोस्ट म्हणा, व्हिडिओज म्हणा, आणि त्याच्यामध्ये काही क्युरेटेड असण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. तर सरकारी पातळीवरून हे कमी करण्यासाठी किंवा अशा पोस्ट व्हायरल्स होणार नाहीत यासाठी काही करता येऊ शकतं का? कारण असं असतं की ह्या गोष्टींमुळे अनेकदा लोक खूप प्रभावित होतात
आणि त्यांना असं वाटतं याचा की हे व्हिडिओ केलाय म्हणजे हे एवढं कसं काय कोण खोटं बोलू शकतो. हा, कारण हे खूप म्हणजे आणि इन्फ्लुएन्स होतात म्हणण्यापेक्षा कधी कधी एवढ्या भडकाऊ असतात त्या पोस्ट ज्या असतात त्या, की म्हणजे काही असू शकतं, अमुक एक धर्म वाचवा, अमुक एक जमात वाचवा, आणि मग ते असं बल्क याच्यावर जेव्हा हे होतं तेव्हा लोक त्या दिशेने विचार काय, कारण सगळे लोक काय असं म्हणजे सारासार विचार करून खरं खोटं वगैरे चेक करण्याची हे घेत नाहीत. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे भारतासारखा देश आहे की जिथे साक्षरतेचं प्रमाण ऐतिहासिक दृष्ट्या कमी होतं ते आता वेगाने वाढायला लागले, आणि बाकीच्या देशांमध्ये जसं साक्षर झाल्यावर पहिले वर्तमानपत्र, मग संगणक, मग मोबाईल फोन, इंटरनेट असा प्रवास झाला, भारतामध्ये थेट साक्षरता आल्यावर बऱ्याच जणांच्या हातात मोबाईल आला आणि मोबाईल इंटरनेटद्वारे सगळी प्रकारची माहिती यायला लागली, आणि त्यामुळे येणारी माहिती ही खरी आहे का खोटी आहे याचं पृथक करणं, याचं विश्लेषण करणं हे जर अमेरिकेत शक्य होत नाही, ब्रिटनमध्ये शक्य होत नाही, तर भारतासारख्या देशामध्ये जिथे लोकांकडनं ही अपेक्षा करता येत नाही, दुसरीकडे लोकांमध्ये समाजामध्ये जो वैरभाव असतो आणि त्यामुळे त्याला खतपाणी घालणारी पोस्ट जेव्हा तुमच्याकडे येते, फोटो येतात, तेव्हा तुमचा विश्वास त्याच्यावर पटकन बसतो, कारण तुम्हाला मनात न वाटत असतं की असं काहीतरी होतंय. म्हणजे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होते ही वस्तुस्थिती आहे, आणि तुम्हाला हे वाटत असतं की खूप मोठ्या संख्येने हत्याकांड होते, पण त्याच्यात समजा दुसरीकडचे फोटो आले आणि कोणीतरी पोस्ट पाठवली की बांगलादेशमध्ये 10,000 हिंदूंना मारण्यात आले, तर पटकन तुमचा त्याच्यावर विश्वास बसतो. अधिकृत आकडेवारी आहे त्याच्यात काहीतरी 281 का काहीतरी, त्याच्यामध्ये हिंदू मुसलमान सगळे मिळून 281 आहेत, कदाचित खरा आकडा 1000-2000 असेल, कारण सगळ्या काही केसेस रिपोर्ट झालेल्या नाहीयेत. पण इंटरनेटवर तुम्हाला जी माहिती येते, आता ही जी सगळी डिसइन्फॉर्मेशन म्हणतात किंवा मिसइन्फॉर्मेशन म्हणतात, यामध्ये वेगवेगळे देश, त्यांच्या इंटेलिजन्स एजन्सीज, याच्यामध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटना, त्यांचे लोक, याच्यामध्ये राजकीय पक्ष, हल्ली प्रत्येक राजकीय पक्षाच्या मोठ्या IT सेल आहेत आणि त्याच्यामध्ये हजारो कार्यकर्ते आहेत. या सगळ्या यंत्रणा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स सगळ्याचा म्हणजे त्याच्यामध्ये बॉट्स कडनं गोष्टी प्रसारित केल्या जाणं, आणि मला असं वाटतं याच्या कुठेतरी फेसबुक, ट्विटर सारख्या कंपन्याही याच्यामध्ये सहभागी आहेत. म्हणजे ज्या प्रकारची भूमिका सध्या ट्विटरचा नवीन मालक असलेले इलॉन मस्क घेत आहेत, अजून त्यांनी बांगलादेश बद्दल घेतलेलं नाहीये, पण अमेरिकेतलं राजकारण, ब्रिटन मधल्या राजकारणाबद्दल, तर ते बघता सोशल मीडियाचा किंवा समाज माध्यमांचा एक शस्त्र म्हणून वापर हा निश्चितपणे केला जातोय. तो बांगलादेशमध्ये केला गेला, आणि कदाचित शेख हसीनांचं सरकार, ज्यांना वाटलं की विरोधी पक्ष आपल्या विरुद्ध काही करू शकणार नाही, ते या विद्यार्थ्यांबद्दल आणि तरुणांबद्दल गाफील राहिल्या, आणि हे केव्हा मोठं झालं सगळं ते त्यांना नियंत्रणात आणू शकलं नाही. आता याच्यावर सरकार काय करू शकेल हा प्रश्न आहे, कारण दर मिनिटाला, दर सेकंदाला शेकडो पोस्ट पडत असतात आणि त्या प्रचंड व्हायरल होत असतात. तुम्ही कारवाई करायची म्हटली तरी तो एक नाजूक विषय असतो, कारण आता ब्रिटनमध्ये तुम्ही बघा तर खास करून ती जे अफवा उठली की त्या टेलर स्विफ्टच्या कॉन्सर्ट नंतर एका रवांडाच्या तरुणांनी 3 लहान मुलींना मारलंही, पण तो मुस्लिम होता आणि तो शरणार्थी म्हणून आला होता, ही बातमी पसरली आणि त्याच्यानंतर हे आंदोलन सुरू झालं. आणि त्याच्यात ज्यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्या त्यांच्यावर सरकारने गुन्हे दाखल केले, आणि त्यातल्या अनेकांना 2-2 वर्षाच्या शिक्षा झाल्या. हे सरकार तिकडे शिक्षा करू शकलं किंवा तुरुंगात त्यांना टाकू शकलं, पण त्याच्यामुळे आणखीन मोठा समाज भडकला की तुम्ही म्हणजे बेकायदेशीर आलेल्या लोकांना तुम्ही काय करू शकत नाही, ते गुन्हे करतात त्यांना तुम्ही करू शकत नाही, आणि त्यांच्या विरुद्ध असंतोष व्यक्त करणाऱ्यांना तुम्ही वंशद्वेषी वगैरे ठरवून, म्हणजे ही 2 tier पोलिसिंग आहे. म्हणजे एका समाजाला वेगळ्या पद्धतीने वागवता, दुसऱ्या समाजाला वेगळ्या पद्धतीने वागवता. त्यामुळे हे जे सगळं आहे हा दारूगोळा कधीच त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की सरकार आणि त्यांच्या यंत्रणेला, राजकीय पक्ष आणि यंत्रणेला या सगळ्यावर डोळ्यात तेल घालून ते पाहावं लागणार आहे, त्याच्यावर पहारा ठेवावा लागणार आहे. कुठली गोष्ट कुठल्या मोठ्या संकटाकडे घेऊन जाईल हे सांगणं अवघड असतं, पण तुमचं जर त्याच्यावर लक्ष असेल तर मग मात्र त्याचा धोका टळू शकतो. पण हे आव्हान भारतापुढे तर खास करून नाही, कारण 80-90 कोटी लोक इंटरनेट वापरत आहेत, आणि ज्या पद्धतीने या सगळ्या पोस्ट, बांगलादेश बद्दलच्या पोस्ट समाज माध्यमांवर फिरतायत, ते बघता अशा प्रकारच्या कारवाया भारतात केल्या जाऊ शकतील, आणि त्याच्यामध्ये लोक सहभागी होऊ शकतील, विदेशी शक्ती सहभागी होऊ शकतील याची निश्चित खात्री आहे. पण फक्त आपण ते टाळू शकतो एवढी ताकद आपल्याकडे आहे असं मला वाटतं. आणि आणखीन एक असं हे होतं की म्हणजे सामान्य माणूस, म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यावर हे जे काय सध्या चाललंय याच्यामुळे कितपत परिणाम होऊ शकतो, कारण हे जे आहे आमच्यासाठी खूप
लांबचं हे आहे. आम्ही असं म्हणतोय की शत्रू अजून हजारो किलोमीटर अंतरावर, शत्रू असं नाही म्हणता येणार, पण ज्यांची आपल्याला भीती वाटते, जे इथे येऊन आपले काही हे कारण ही भीती खूप लोकांना वाटते. निर्वासितांचे लोंढे येतील, आपले रोजगार जातील, किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, किंवा जे काय म्हणजे एक टिपिकल दृष्टिकोन असतो आमच्यासारख्यांचा हे करण्याचा, बघण्याचा या सगळ्या प्रश्नांकडे. तर हे खरोखर म्हणजे जितकं, आणि याला अर्थात सोशल मीडियाचं म्हणजे जसं खतपाणी घातलं जातं त्याच्याप्रमाणे, किंवा इव्हन सोशल मीडियाच नाही, म्हणजे मी तर म्हणेन की अगदी TV चॅनल्स म्हणा किंवा यूट्यूबवर बाकी म्हणजे बातम्या देणारी हे जे आहेत त्याच्यातनं पण म्हणजे असं एक चित्र निर्माण केलं जातं की खूप काहीतरी भयानक होणार आहे बाबा पुढच्या काही ह्याच्यामध्ये. पण एक्झॅक्टली काय आहे म्हणजे बिहाइंड द सीन्स, किंवा भारताला खरोखर तेवढं हे आहे का की भारताच्याही हातात काही नाडे आहेत. म्हणजे यामध्ये कसं असतं, सर्वसामान्य माणसं आहेत त्यांना बांगलादेश लांबची गोष्ट झाली, त्यांना मराठवाड्यात काय चाललंय याचीही फारशी पडलेली नसते. मणिपूरमध्ये काय चाललंय किंवा बंगालमध्ये काय चाललंय किंवा जम्मू काश्मीरमध्ये काय चाललंय, त्याचा बराच आयुष्य हे रोजीरोटीमध्ये, रोजच्या आपल्या महिन्याच्या शेवटी पगार कसा येईल आणि तो कसा पुरेल याच्यामध्ये त्याचं आयुष्य जातं. पण समाज माध्यमांपेक्षा याच्यामध्ये माध्यमांची भूमिका अधिक महत्वाची आहे, कारण माध्यमांकडे हे सगळं जाऊन त्यांचं वार्तांकन करणं, आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे की बांगलादेश आपला शेजारी असून बांगलादेश बद्दल ज्याला माहिती आहे असे खूप कमी लोक देशात आहेत. आपल्याकडे अमेरिकेबद्दल माहिती असणारे, ब्रिटन बद्दल माहिती असणारे लोक सापडतील, पण बांगलादेशचं राजकारण, त्याचा इतिहास, त्याचे वेगवेगळ्या पक्षांचे संबंध ही माहिती असणारे कमी आहेत. आणि मग अचानक या 400 चॅनलपैकी 200-250 चॅनलची टोळधाड तिकडे जाते, आणि मग तिकडनं आता तिसरं महायुद्ध सुरू होणार आहे, किंवा आता बांगलादेशमधनं 1 कोटी लोक भारतात येऊ शकतील, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करायला लागते, किंवा आता ISI काय करणार आहे. म्हणजे हा सगळा धोका निश्चितपणे आहे. मी असं नाही म्हणत आहे की काहीच होणार नाही, पण अनेकदा असं होतं की बातम्या पण अतिरंजितपणाने दिल्या जातात, आणि मग सामान्य माणसं विचार करायला लागतात की ऑलरेडी मुंबईमध्ये एवढे सगळे बांगलादेशी घुसखोर आहेत, त्याच्यात आता आणखीन 2-4 लाख लोक आले तर काय होईल. आपल्याकडे निवडणूक आहेत, त्यामुळे असे विषय राजकारणासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. म्हणजे ज्यांना त्यातल्या बांगलादेशी हिंदूंवर होणारे अत्याचार आणि मग आपल्याकडे अशा प्रकारचे अत्याचार होऊ शकतात, अशा पद्धतीने मांडायचं का बांगलादेशमध्ये चाललंय तसं भारतातही होणार आहे, आणि भारतातही सरकार विरुद्ध अशी आंदोलन होणार आहे, अशा प्रकारे मांडायचं. ही लढाई होऊ शकते, आणि त्यामुळे सामान्य माणसाला हा विषय थोडासा गोंधळात टाकू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जरी आपल्याला सवड नसली पूर्ण याचा अभ्यास करायला किंवा याच्यावर व्यक्त व्हायला, पण निदान आपल्याकडे पोहोचणारी माहिती आहे ही नेमकी कोणत्या स्रोतातनं येते, आणि तशा प्रकारच्या गोष्टी घडतायत का. कारण मला असं वाटतं की जरी आता भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध तणावग्रस्त असले, तरी बांगलादेशचे जे नवीन अंतरिम सरकारचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक मोहम्मद युनूस यांचा जो शपथविधी झाला, त्याला भारताचे ढाक्यामधले राजदूत उपस्थित होते, आणि भारताने त्या सरकारबरोबर काम करायची तयारी असल्याचं दाखवलंय. अर्थात त्या पडद्यामागे काय गोष्टी होतील हे ते चालू राहील, पण हे जे सरकार बांगलादेशमध्ये येत आहे, जे भारत विरोधी सरकार आहे, पण भारत सरकारने असं दाखवलेलं नाही की आम्हाला यांच्याशी काही देणं घेणं नाही. त्यामुळे ती वस्तुस्थिती आहे, आणि ती वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थिती ग्लॅमरस नसते. वस्तुस्थिती जशी तुम्हाला बातम्यांमधनं त्याला मसाला लावून सांगितली असते तशी नसते, पण तरी ती निरस असली तरी शेवटी वस्तुस्थितीकडे बघणं आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे सामान्य लोकांनी तुमच्या आयुष्यात जितका वेळ तुम्ही बांगलादेशला देऊ शकता, दिवसाचा 10 मिनिटं 5 मिनिटं जो काही तुम्ही देऊ शकाल, पण त्याच्यात अशा कुठल्या गोष्टींनी प्रभावित न होणं हे महत्वाचं आहे. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की आपल्या देशात जे काही रोजगाराच्या संधी आहेत, प्रगतीच्या संधी आहेत, त्या त्याच्यावर अवलंबून आहेत की जेव्हा देशात शांतता, सुव्यवस्था, स्थैर्य राहील, तेव्हा जेव्हा अशी कुठेतरी कुठल्या तरी जगाच्या कोपऱ्यात क्रांती होती आणि आपणही अशी क्रांती करायच्या विचाराने जर आपण उतरलो, तर आपण हातचं तर सोडून देऊ, आणि जी एक स्थैर्य म्हणजे अस्थिरता येते त्याच्यातनं संपूर्ण समाजाचं, देशाचं नुकसान होतं. आणि त्या दृष्टीने समाजाने या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. सध्या हे जे चाललंय बांगलादेशमध्ये, तर या बाबतीमध्ये भारताने काय भूमिका घ्यायला पाहिजे नेमकी? आता भारताच्या भूमिकेबद्दल इंटरनेटवर, वर्तमानपत्रातनं अनेक प्रकारचे मतप्रवाह येत आहेत. त्याच्यामध्ये भारतातनं बांगलादेशात 54 नद्या वाहतात, आणि या नद्यांचं पाणी अडवावं आणि त्यांना शिक्षा करावी, इथपासून ते बांगलादेशची व्यापार बंद करावा. कारण बांगलादेशमध्ये बॉयकॉट इंडिया कॅम्पेन अनेक महिन्यांपासून सुरू आहे की भारत शेख हसीनांच्या बाजूने असल्यामुळे भारतीय मालावर बहिष्कार टाकावा. आता ते बहिष्कार टाकायचे जे आपणच त्यांच्यावर बहिष्कार टाकावा, अशी भूमिका आहे. किंवा भारताने बांगलादेशमधल्या हिंदूंना आपल्याकडे येऊन CAA मर्यादा वाढवावी आणि त्यांना नागरिकत्व द्यावं, अशा प्रकारची मागणी होते. मला असं वाटतं
म्हणजे जी कूटनीती असते ती अनेकदा स्लो असते, म्हणजे ती काही अशी एका रात्रीत निर्णय घेतले जात नाहीत असे जे मोठे निर्णय असतात तेव्हा. आणि भारतासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, भारताचे जे बांगलादेशमधले इंटरेस्ट आहेत त्या इंटरेस्टचं संरक्षण कशा प्रकारे करता येऊ शकेल हा विषय. निश्चितपणे बांगलादेशमधले हिंदू आणि बौद्ध, ख्रिस्ती, बाकीचे जे बिगर मुस्लिम लोक आहेत त्यांच्या विरुद्ध जे हल्ले होत आहेत, कारण बांगलादेशमध्ये पोलीस संपावर गेले आणि लष्कराच्या पडू इच्छित नाही, त्यामुळे जी एक अराजकता सदृश्य परिस्थिती आहे ती बांगलादेशचं अंतरिम सरकार, लष्कर किती लवकरात लवकर ते सावरू शकतो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हिंदू द्वेष हा बांगलादेशी समाजात आहे हे मान्य करायला पाहिजे. आणि शेख हसीनांच्या काळातही हिंदूंचं पलायन होत होतं, फक्त दगडापेक्षा वीट मऊ त्या न्यायाने त्या अधिक चांगल्या होत्या एवढं म्हणता येईल. पण बाकी असं काही त्या काही त्यांच्या पक्षामध्ये हिंदूंविरोधी लोक नाही आहेत वगैरे असं काही नाही. तर त्यामुळे एक भाग आहे त्यातला की भारत आपल्या ज्याला सॉफ्ट पॉवर आहे त्याचा वापर करून बांगलादेशमधल्या हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांना कशा प्रकारे एक सुरक्षितता देऊ शकेल हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की भारत आणि बांगलादेश याच्यामध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे, याच्यामध्ये रस्ते, बंदरं, रेल्वे ही खूप अधिक चांगल्या प्रकारची, आणि फक्त दोन देशातच नाही तर भारत आणि बांगलादेशच्या माध्यमातून बांगलादेश, नेपाळ, बांगलादेश, भूतान अशा प्रकारची ही रस्त्याची वाहतूक ही सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे भारताला ईशान्य भारताशी केला जाणारा व्यापार किंवा ईशान्य भारताला बांगलादेशच्या बंदरांचा असलेला ऍक्सेस या गोष्टी आपण कशा प्रकारे टिकवू शकू, म्हणजे बांगलादेशमधल्या अराजकतेत या सगळ्या गोष्टींवर हल्ले होणार नाहीत ना, या सगळ्या गोष्टींवर बंदी येणार नाही ना, याचा आपण विचार केला पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये दरवर्षी जवळजवळ $16 अब्ज व्यापार आहे, त्यातला $14 अब्ज भारताची बांगलादेशला निर्यात आहे. आता गेल्या वर्षी थोडीशी आर्थिक मंदी आणि बॉयकॉट इंडियामुळे हा व्यापार कमी झालेला आहे, पण शेवटी हा आपला इंटरेस्ट आहे. भारतीय कंपन्यांनी बांगलादेशमध्ये गुंतवणूक केलेली आहे, त्यामुळे ही गुंतवणूक आणि हे सगळे कमर्शियल इंटरेस्ट आहेत ते कशा प्रकारे सिक्युअर होतील. कारण बांगलादेशलाही भारताशिवाय पर्याय नाही, म्हणजे बांगलादेशमध्ये गप्पा वाटेल त्या मारून की आम्ही चीनकडनं घेऊ, आम्ही पाकिस्तानकडनं घेऊ. बांगलादेश हा चहूबाजूनी भारताने वेढलेला आहे. एक छोटीशी जागा आहे म्यानमारमध्ये, पण म्यानमारमध्ये आता जी अराजकता आहे ते बघता म्यानमारला काही घ्यायचं असलं तरी त्याला समुद्र मार्गेच हे करावं लागेल. आणि ते करणं त्याच्यासाठी जो देश गरीब आहे आणि जिथे लोक बेकारीमुळे रस्त्यावर उतरलेत त्यांच्याकडे हा चॉईस नाही की आम्ही अमेरिकेकडनं मागू किंवा युरोपाकडनं मागू. त्यांना जे स्वस्त मिळू शकेल तेच त्यांना परवडू शकेल. आणि त्यामुळे याच्यामध्ये हा त्यातला व्यापाराचा संबंध आहे. आणखीन एक गोष्ट भारतासाठी महत्वाची आहे, कारण ही संधी साधून पाकिस्तानची ISI बांगलादेशमधला आपला प्रभाव निश्चितपणे वाढवणार. आता पाकिस्तानची अर्थव्यवस्था खपाटीला गेलेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तानची क्षमता अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची थोडी कमी आहे. पण ISI सारख्या संस्था असतात की त्यांना ज्या सरकारी मदतीवर अवलंबून असतात तसं नाही, त्यांचे अनेक उद्योग असतात. आणि जमाते इस्लामी सारख्या संघटना आहेत त्यांना पहिल्यापासून ISIचं पाठबळ होतं. आता या अराजकतेचा फायदा घेऊन पाकिस्तान तिथे कशा प्रकारे स्वतःचा प्रभाव वाढवेल याची चिंता, आणि दुसरीकडे अमेरिका आणि युरोपीय देश त्याच्यामध्ये कशाचा स्वतःचा प्रभाव वाढतील. ती जी सेंट मार्टिन्स बेटाचा वापर करून म्यानमारमध्ये लष्करी कारवाई करण्यासाठी त्यांना जी मदत हवी होती, किंवा आणखीन एक ज्याच्याचा उल्लेख स्वतः मोहम्मद युनूस यांनी केलाय, या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल आणि क्लुनी फाउंडेशन सारख्या संस्था आहेत की ज्यांना भारताने पण ज्यांच्यावर काहीतरी एक रेस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत. कारण या सगळ्या संस्था परदेशातनं पैसा आणतात आणि त्या देशात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात लोकशाहीच्या नावावर. आणि म्हणून आपण ॲम्नेस्टीला आपल्याकडे त्यांचं दुकान बंद केलेलं आहे. आता बांगलादेशच्या माध्यमातून हे ॲम्नेस्टी आणि हे भारतात काही कारवाया करतील का, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता या गोष्टी आपण टिकवल्या पाहिजेत. आणि ते करताना बांगलादेश सरकारचं आपल्याला जर काही सहकार्य मिळत असेल, बांगलादेशच्या लष्कराचं सहकार्य मिळत असेल, तर ते सहकार्य घेऊन या गोष्टी करणं आणि त्याच्यात बांगलादेशला थोडंसं आमिष दाखवणं की या गोष्टी तुम्ही करा, आम्ही तुम्हाला मदत देऊ. पण हा शेवटी डिप्लोमसीचा भाग आहे, त्याच्यात त्यांच्याकडनं मिळणारा प्रतिसाद, इतर देश काय करतायत. पण मला असं वाटत नाही की लगेच आता असं काही झालं म्हणून जे संबंध तुम्ही गेल्या साधारणतः 53 वर्षात उभे केले ते एका रात्री तोडण्यासारखी परिस्थिती असं मला तरी वाटत नाही. आणि चीनचा काही याच्यामध्ये हे इंटरेस्ट, चीनचा याच्यामध्ये निश्चितच इंटरेस्ट आहे. कारण चीन पहिल्यापासून प्रयत्न करत होता की बांगलादेश, म्हणजे फक्त बांगलादेश नाही, भारताच्या सगळ्या शेजारी देशांमध्ये चीननी एक स्वतःचे हातपाय पसरलेले आहेत.
तिथे श्रीलंका असेल जिथे हंबनटोटा पोर्ट आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल, पाकिस्तान तर कायम चीनचा एक एजंट असल्यासारखाच वागत आलेला आहे, नेपाळमध्ये चीनने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, भूतान एक तसा भारताच्या बाजूने आहे, पण मालदीवमध्ये आपण बघितलं असेल चीन कशा प्रकारे ढवळाढवळ करतोय. बांगलादेशमध्ये चीनला ढवळाढवळ करायची आहे, फक्त चीनलाही माहिती आहे की त्यांच्या परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती भारताच्या बाजूने, आणि दुसरीकडे बांगलादेशलाही जाणीव आहे, शेख हसीनांच्या सरकारला जाणीव होती, म्हणजे त्या चीनच्या विरोधात नव्हत्या, पण त्यांना जाणीव होती की आपण भारताने चारी बाजूने वेढले असल्यामुळे आपण चीनशी फार मैत्री करू शकत नाही, किंवा भारताच्या पेक्षा चीन मोठा आपल्याकडे होऊ शकत नाही. पण जे नवीन सरकार बांगलादेशमध्ये आलं ते अशा प्रकारे वागेल जसं काही सांगता येत नाही. पण मला असं वाटतं चीनसाठी ही काळजीची गोष्ट आहे, कारण जर बांगलादेशचा वापर अमेरिका आणि युरोपीय देश करणार असतील म्यानमारमध्ये सरकार बदलायला, तर तो चीनसाठीही सावधगिरीचा इशारा आहे. आणि त्यामुळे चीन आता पाकिस्तानच्या मदतीने बांगलादेशमध्ये इस्लामिक मूलतत्ववाद्यांचं सरकार आणायचं आणि त्याला नियंत्रित करायचं, अशा प्रकारची रणनीती चीन वापरतं का कदाचित भारताच्या सोबत काही गोष्टीमध्ये येऊन अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांना त्याच्यातनं विरोध करायचा अशी रणनीती वापरतं. पण चीन याच्यामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून आणि पैशाची जी गुंतवणूक, कर्ज हा सगळा भाग आहे, त्यामातनं चीन सक्रिय सहभागी आहे. तिस्ता नदी जी भारतातनं बांगलादेशमध्ये वाहते, त्या नदीच्या भोवती स्पेशल इकॉनॉमिक झोन करण्याची आणि त्याच्यासाठी गुंतवणूक करण्याची चीनची योजना होती. शेख हसीना त्याच्यासाठी चीनला गेल्या होत्या, पण त्यांनी तिथे जाण्यापूर्वी त्या भारतात आल्या आणि त्यांनी हा प्रस्ताव भारताला सादर केला. भारताने याला सुरक्षेच्या कारणास्तव विरोध केला होता, कारण चीन तिथे तिस्ता नदीच्या आजूबाजूला जर त्यांनी विशेष आर्थिक क्षेत्र स्थापन केलं तर त्याच्या माध्यमातून तो भारतात कारवाया करणार हे उघड होतं. तर तेव्हा ते झालं नव्हतं, पण आता ते झालं, ते चीन करण्याचा प्रयत्न करेल, आणि त्यामुळे अशा या सगळ्या गोष्टींचा धोका भारताला आहे. पण दुसरीकडे चीनलाही ही बांगलादेशमधल्या घटना ही काही खूप चांगली गोष्ट नाहीये, कारण त्याला जाणीव आहे की पाश्चिमात्य देश बांगलादेशच्या माध्यमातून आपल्या देशात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यानुसार आपण आपला जो रिस्पॉन्स आहे तो कॅलिब्रेट केला पाहिजे. एक हे जेव्हा झालं तेव्हा आम्हाला एक प्रश्न पडला की एका राष्ट्राच्या त्या पंतप्रधान, आणि एवढं म्हणजे पळून जाण्या एवढी वेळ का आली? कारण तुम्हाला इंटेलिजन्सचे इनपुट्स असतात किंवा असं काहीतरी होणार, किंवा तिथे जे काय सगळं चाललेलं आहे त्याची त्यांना ओझरती का होईना कल्पना असणार की आपल्या विरोधी वातावरण आहे किंवा कोणीतरी आपल्याला हे करण्याचा प्रयत्न करतंय का काय, म्हणजे कशामुळे हे एकदम अशी का बरं वेळ आली की एका सर्वोच्च पदावर विराजमान असलेल्या नेत्याला अचानक अगदी देश सोडून परागंदा व्हावं लागलं? याचं ऐतिहासिकही कारण आहे, कारण शेख हसीना यांच्या परिवारातल्या सगळ्याच्या सगळ्या सदस्यांची हत्या करण्यात आली होती निगरूनपणे, आणि लष्करानेच हत्या केली होती. आणि त्याच्यात फक्त त्या आणि त्यांची एक बहीण, त्या दोघीच वाचल्या, कारण त्या शिक्षणासाठी परदेशात जर्मनीला गेल्या होत्या म्हणून त्या वाचल्या. पण अन्यथा त्यांची हत्या करण्यात आली. ज्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांची हत्या करण्यात केली होती त्यांची पण नंतर झियाउर रहमान त्यांची पण हत्या करण्यात आली होती. याच्याशिवाय ही बांगलादेशला राजकीय हिंसाचार ही काही नवीन गोष्ट नाहीये, आणि त्यामुळे तो एक धोका होता. दुसरी गोष्ट म्हणजे एका प्रकारे शेख हसीना यांचं सरकार बेसावध राहिलं. म्हणजे हा पण प्रश्न विचारला होतो की भारताने त्यांना सांगितलं नाही का, भारताचा पण इंटेलिजन्स फेल्युअर होतं का? तर याच्यामध्ये भारताचं परराष्ट्र धोरण असं आहे की भारत असं उघडपणे कुठल्या देशामध्ये ढवळाढवळ करत नाही. आपल्या ज्या बैठका होतात त्याच्यात सांगतो की ही आमची असेसमेंट आहे, आम्हाला असं कळतंय शेवटी, पण निर्णय त्या सरकारला घ्यायचा आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये भारताने आपले इनपुट्स दिले असावेत, पण त्याच्यावर निर्णय घेण्यात शेख हसीना यांना कदाचित अपयश आलं. याचं कारण त्यांनी सलग 2018ला निवडणूक जिंकली होती, 24ला निवडणूक जिंकली होती, त्याच्या आधी 9 आणि 14 साली म्हणजे जवळपास 4 निवडणुका सलग त्यांनी जिंकल्या होत्या. आणि जेव्हा तुम्ही 4 निवडणुका सलग जिंकता आणि तुम्हाला विरोध होतो BNPचा आणि जमात विरुद्ध तुम्ही बंदी घातली, तेव्हा तुम्हाला वाटतं की मी जर सगळ्या विरोधी पक्षांना पुरून उरलोय तर हे विद्यार्थी काय करू शकणार आहे? हे राजकारणात आणि हे जगात कुठेही होतं की जेव्हा तुम्ही जास्त काळ सत्तेवर राहता तेव्हा तुमच्यामध्ये कॉम्प्लिसन्सी येते की कोण माझं काय करू शकणार आहे. कारण तुम्ही कार्यकर्ते असतात तेव्हा तुमच्या जमिनीवर पाय असतात, पण जेव्हा तुम्ही सत्ताधारी होता तेव्हा तो संपर्क तुटू शकतो. आणि ते बांगलादेशमध्ये झालं असावं, कारण शेख हसीना यांनी सातत्याने
या निवडणुकांच्या काळात परकीय शक्ती आपल्या विरुद्ध कट करतायत अशा प्रकारची भूमिका घेतली होती. म्हणजे खरं तर त्यांना हे माहिती होतं, पण निवडणुका जिंकल्यावर त्यांना वाटलं असं की आता 5 वर्ष काही होणार नाही, म्हणजे आता आपल्या बाजूचं वातावरण आहे. आणि मग हा हायकोर्टाचा निर्णय त्यांनी तो म्हणजे ते आरक्षणाचा मुद्दा आहे तो शेख हसीनाने 2018 सालीच आरक्षण रद्द केलं होतं. मग हायकोर्टाने ते आरक्षण पुन्हा लागू केलं. आता या हायकोर्टच्या जज कॉम्प्रोमाइज झाला होता का की त्याची टायमिंग हे सगळं आणि त्या शेख हसीना भारतात आल्या असताना मोदींच्या शपथ 4 जूनला का काहीतरी हे घडलं. तर त्यामुळे हे सगळं तपासणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होतं, बांगलादेशच्या लष्कराची काय भूमिका होती, बांगलादेशच्या न्यायालयांची काय भूमिका होती, बांगलादेशच्या माध्यमांची काय भूमिका होती. आणि त्यामुळे ही गोष्ट घडली जेव्हा जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरतात. असंही म्हणलं की कुठल्याही लोकशाही देशात 5% लोक जरी रस्त्यावर आले, 17 कोटी लोकसंख्येचे 5% जरी धरलं तरी जवळजवळ म्हणजे 8-9 लाख लोक रस्त्यावर आले तरी कुठल्याही सरकारला ते आवरायला अवघड जातं. आणि लष्कर तुम्ही आणू शकता, पण लष्कराचं काम हे देशाबाहेरच्या शत्रूशी लढणे आणि देशांतर्गत शत्रूशी आंदोलकांशी लष्कर लढू शकत नाही. आणि भारतात अशा प्रकारची जेव्हा आंदोलन झाली तेव्हा लष्कराची हीच भूमिका असते की आम्ही आमच्या नागरिकांवर त्याला, आणि त्यामुळे तुम्हाला पोलीस आणि पॅरामिलिटरीचा वापर करावा लागतो आणि त्याच्या मर्यादा असतात. आणि हे बांगलादेशमध्ये आता हे घडलं, त्याच्यात पोलीस संपावर गेले आणि त्यामुळे अशी परिस्थिती झाली की आता विद्यार्थ्यांना रोखणं लष्कराला किंवा अन्य सुरक्षा यंत्रणांना अशक्य होईल. आणि मग जो इतिहास आहे की अशा प्रकारच्या समजा विद्यार्थ्यांनी बांगलादेशच्या अध्यक्षांच्या किंवा पंतप्रधानांच्या घरावर जर चाल करून आले आणि अशा प्रकारची गोष्ट श्रीलंकेतही आपण घडलेली बघितली असेल की तिथेही हेच गोष्ट झालेली होतं. आणि बांगलादेशच्या हिंसाचाराचा इतिहास बघतात ते 45 मिनिटाच्या नोटीसवर त्यांना घराबाहेर पडावं लागलं. पण ती बांगलादेशी वस्तुस्थिती आहे, म्हणजे याच्यामध्ये गाफीलपणा कुठेतरी होताच, पण बांगलादेशचा रक्तरंजित इतिहास ते याच्या मागचं एक प्रमुख कारण आहे. म्हणजे तिथे कधीही कुठेही काही होऊ शकतं. कारण आता या हिंसाचारातही म्हणजे मुस्लिम बांगलादेशी फिल्मचे मध्ये काही डायरेक्टर असतील, काही अभिनेते असतील ज्यांनी शेख मुजीबुर रहमान यांच्यावर चित्रपट बनवलेला, म्हणजे त्यांचे महात्मा गांधी, त्यांचे राष्ट्रपिता असलेल्या मुजीबुर रहमान त्यांची जमावाने ठेचून हत्या केली कारण तुम्ही मुजीबुर रहमानवर चित्रपट बनवला म्हणून. त्याच्यामध्ये काही हिंदू अभिनेते, त्यांचे कुटुंबीय, त्यांची हत्या करण्यात आली. कारण बांगलादेशच्या समाजात जमाते इस्लामीवर बंदी घातली आहे, पण जरी बंदी घातली असली तरी जो बांगलादेशच्या मशिदी आणि जो सगळ्या इंटरनेट समाज माध्यमातून जो इस्लामवाद आहे तो समाजात आहे. आणि त्यामुळे जेव्हा ह्याला हा आंदोलनाच्या माध्यमातून ही शक्ती रस्त्यावर येते तेव्हा ती विध्वंस केल्याशिवाय राहत नाही. आणि हे सरकारने लक्षात घ्यायला हवं होतं, त्याच्यात ते कुठेतरी कमी पडलं असं मला वाटतं. म्हणजे आहे इंटेलिजन्स फेल्युअर, पण इंटेलिजन्स फेल्युअर असल्याशिवाय म्हणजे असं हे होऊ शकत नाही. पण अगदी असं नव्हतं की म्हणजे शेख हसीना अगदी झोपी गेल्या होत्या, त्यांना काही कल्पनाच नव्हती. पण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये, ज्याला स्नो बॉलिंग इफेक्ट म्हणता येईल, म्हणजे बर्फाचा जेव्हा मोठा एक छोटासा बर्फ पडतो आणि मग तो मोठा त्याचा गोळा होतो, तसं होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. पण अर्थात आता अजून बांगलादेशचा काही त्या शेवटचा अध्याय अजून लिहिला गेलेला नाहीये. त्यामुळे जेव्हा हे सरकार सेटल होईल तेव्हा तपासात सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील की नेमकं काय घडलं होतं. आता तरी असं आपण म्हणू शकतो की इंटेलिजन्स फेल्युअर होतं. ओके. पण मग हे जे म्हणजे ज्याला काय म्हणता येईल तात्कालिक कारण, जसं आपण पूर्वी जी युद्ध अभ्यासलेली आहेत इतिहासात त्याच्यामध्ये आधी काहीतरी धुमसत असायचं आणि मग एक ठिणगी पडायची आणि त्यातनं मग एकदम बडका उडायचा. तसं इथे जे काय स्टुडंट्स युनियनचं ते जे काय आंदोलन वगैरे झालं त्याच्यामध्ये त्यांनी तो जो एक टिपिकल शब्द वापरला रझाकार, ज्याच्यामुळे खूप ते लोक डिवचले गेले. समजा जर त्यांची भूमिका थोडीशी वेगळी असती तर हे टळू शकलं असतं का? म्हणजे काय वाटतं याच्याबद्दल? म्हणजे त्यांनी तसं काही तो शब्द वापरला नसता म्हणा, किंवा त्यांना वेळ दिला असता भेटण्यासाठी. हे उत्तर देणं अवघड आहे. कारण अशा प्रकारे जर अमेरिकेच्या आणि पाश्चिमात्य देशांच्या मदतीने अशा प्रकारचं जे सत्तांतर झालेलं आहे, 2005 साली युक्रेनमध्ये त्याला त्यांनी ऑरेंज रिव्होल्युशन असं नाव दिलं. त्याच्यातही आंदोलन करण्यात विद्यार्थी आणि तरुण पुढे होते. याच्यानंतर जॉर्जियामध्ये अशाच प्रकारची गोष्ट झाली होती. इजिप्तमध्ये आपल्याला आठवत असेल बराक ओबामांनी भाषण दिलं आणि त्याच्यानंतर जो म्हणजे ट्युनिशियामध्ये आणि नंतर इजिप्तमध्ये झालं त्याला त्यांनी कशा प्रकारे हे लोकशाही चळवळ असल्याचं त्यांनी अमेरिकेने त्याचं कौतुक केलेलं. कालांतराने तिथे मुस्लिम ब्रदरहुड ही एका प्रकारे इस्लामिक मूलतत्ववादी संघटना लोकशाही मार्गाने घेतलेल्या निवडणुकीत जिंकून आली होती. सिरियामध्ये जेव्हा बशर अल असद सरकार विरुद्ध आंदोलन उभं राहिलं होतं त्याचं अमेरिकेने कौतुक केलं होतं.
अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, त्याचा पाठिंबा देण्यात, त्या घडवून आणण्यात अमेरिकेतल्या वेगवेगळ्या संस्थांना आता म्हणजे PhD त्यांची यांना या क्षेत्रात आहे. पण दुसरीकडे म्हणजे शेख हसीना काय करू शकल्या असत्या, तर त्यांनी जरा थोडंसं सामोपचाराने घेतलं असतं. म्हणजे त्यांना रझाकार म्हटल्यामुळे, रझाकार म्हणजे शेवटी ईश्वराचे सेवक किंवा धर्माचे सेवक. पण पाकिस्तान बांगलादेश कॉन्टेक्स्टमध्ये बांगलादेश निर्मिती युद्धामध्ये जवळजवळ बांगलादेशच्या अधिकृत आकडेवारीनुसार 30 लाख लोक मारले गेले. पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार 3 लाख, म्हणजे 3 लाख आणि 30 लाख याच्यामध्ये खूप अंतर आहे, पण लाखो लोक मारले गेले. तेव्हा हे जे लोक पाकिस्तानी सैन्याला मदत करत होते, जे बांगलादेश मध्ये राहून बांगलादेशच्या नागरिकांना मारण्यात मदत करत होते, त्यांना रझाकार असं म्हटलं होतं. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना तुम्ही रझाकार म्हणता तेव्हा तशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. पण म्हणून म्हटलं, बांगलादेशमध्ये आता जो सत्तांतर झालंय आणि आता अंतरिम सरकार स्थापन झालंय, पण ते सरकार विद्यार्थ्यांच्या हातात जातं का जमात आणि BNPच्या हातात जातं का आणखीन लष्कराच्या हातात जातं, त्याच्यावर पाठी काय झालंय ह्याचा आपल्याला थोडासा एक पूर्ण म्हणजे त्याचं उत्तर मिळणं आपल्याला अपेक्षित आहे. आता त्याच्याबद्दल बोलणं तेवढं योग्य होणार. मला वाटतं की काही काळानंतरच काही जे असे प्रश्न आहेत की जे आज मनात आहेत पण ज्याला एक ठराविक आपण स्पेसिफिकली काही हे करू शकत नाही, त्यांची उत्तरं काळाच्या ह्याच्यानुसार मिळतील हळूहळू जसं आता जे आहेत ते सगळे उत्तरच म्हणून सादर केले जात आहेत. पण या सगळ्या थेरीज आहेत, म्हणजे कॉन्स्पिरसी थेरी म्हणतात किंवा थेरीज म्हणता येतील. पण प्रत्यक्षात काय झालं हे नंतर जेव्हा हे सेटल होईल तेव्हा एक त्याचं नेमकं उत्तर किंवा आपल्याला मिळू शकेल असं वाटतं. मे बी 4-6 महिने 1 वर्ष. आता बांगलादेशच्या घटनेनुसार 3 महिन्यात निवडणुका होणं अपेक्षित आहे आणि म्हणून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणते ताबडतोब निवडणुका घ्या. विद्यार्थ्यांचं म्हणणं एवढ्यात घेऊ नका, परिस्थिती पूर्वपदावर येऊ दे. लष्कर काय करते आणि म्हणून म्हटलं की निवडणुका कधी होत आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे की याच्या मागचा सूत्रधार कोण आहे, ते निवडणुका किती दिवसात होत आहेत आणि त्याच्यात कोण विजयी होत आहे त्याच्यावर अवलंबून आहे. कदाचित लष्करच ही सगळी व्यवस्था पुढे चालू ठेवेल आणि लष्कराचं सरकार राहील. त्यामुळे पुढच्या 4-5 महिन्यात आपल्याला उत्तर मिळेल असं मला वाटतं. सध्या जे तिथे जे हिंदू राहिलेले शिल्लक, तर त्यांच्या भवितव्याचं काय, म्हणजे पुढे त्यांनी काय? हा खरोखर चांगला प्रश्न आहे. कारण बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा तिथे साधारणतः 22 ते 24% हिंदू होते. आज बांगलादेशमधल्या हिंदूंची संख्या जेमतेम 7 ते 8% आहे. म्हणजे 17 कोटी लोकसंख्या धरली तर साधारणतः 1 ते 1.25 कोटी हिंदू बांगलादेशमध्ये आहेत. आणि अशा प्रकारची जेव्हा घटना झाली तेव्हा सगळ्यात पहिले लक्ष हिंदूंना केलं गेलं. याच्यामध्ये BNPचे आणि जमातचे लोक होते, पण याच्यामध्ये काही आवामी लीगचे, म्हणजे अशा वेळेला जेव्हा घटना घडते पोलीस जेव्हा रस्त्यातनं जातात आणि हिंदू श्रीमंत म्हणजे तुलनेने त्याच्यात साधन असल्यामुळे त्यांना लक्ष करणं, लुटालूट करणं, हत्या करणं. ज्या इस्कॉनच्या मंदिरांनी कोविड काळात धर्माचा भेदभाव न करता लोकांना धान्य आणि जेवायला व्यवस्था केली होती, त्या इस्कॉन मंदिराची विटंबना करण्यात आली, अन्य मंदिरांची विटंबना करण्यात आली. आणि आता तिथल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्ही स्वतः म्हणजे हिंदूंच्या विरोधात असं काही होणार नाही, याच्यासाठी विद्यार्थ्यांनी मंदिरांभोवती पहारा दिला वगैरे अशा बातम्याही प्रसारित झाल्या किंवा लष्कर त्याच्यामध्ये काही भूमिका बजावेल असं मला वाटतंय. आणि त्यामुळे मला नाही वाटत की अगदी आत्ताच्या या काळात अगदी हिंदूंचा असा प्रचंड नरसंहार होईल आणि हजारो हिंदू मारले जातील. म्हणजे जे झालंय ते वाईट झालंय. आणि पण पुढच्या काळात म्हणजे जे कुठलं सरकार बांगलादेशमध्ये येईल त्याच्यामध्ये हिंदू अधिकाधिक असुरक्षित होत जातील. आणि अगदी नजीकच्या काळात नाही तर पुढच्या 4-5 वर्षात जे तिकडे 1.25 कोटी हिंदू उरलेत, 8% उरलेत, ते कदाचित 4%वर 2%वर आल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. आता ते येतील ते बेकायदेशीररित्या स्थलांतर करून पहिले आसाम किंवा बंगालमध्ये आणि मग तिकडनं उर्वरित भागात येतील का भारत सरकार CAAची व्याप्ती वाढवून त्यांना त्या वेगळ्या पद्धतीने भारतामध्ये येऊ देईल, याचं उत्तर आज माझ्याकडे नाहीये. पण ते जेव्हा काही होईल त्याच्यातनं भारताच्या राजकारणावर काय परिणाम होईल त्याचा देखील विचार करणं आवश्यक आहे. आणि अशा वेळेला आपण सगळ्यांनी बांगलादेशमधनं धडा घेणं आवश्यक आहे. म्हणजे तिथे जर हिंदूंवर अशा प्रकारचे अत्याचार होत असतील तर आपण काही त्याच्यापासून फार लांब नाही होत. आणि आपण जर एकमेकांशी जातीच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, प्रांताच्या आधारावर जर संघर्ष करणार असू आणि शेवटी जेव्हा असा संघर्ष होतो तेव्हा तुम्हाला हिंदू म्हणून तुम्हाला लक्ष केलं जाणार असेल तर आपणही हिंदू म्हणून एकत्र राहण्याची किंवा किमान भारतीय उपखंडातल्या हिंदूंबद्दल एक सहवेदना दाखवायची गरज आहे. त्यांना कुठे स्थायिक करायचं, त्याच्यामुळे कोणाचा रोजगार येईल जाईल हा सगळा पुढचा प्रश्न आहे. पण त्यांना
सुरक्षित वाटणं आणि त्यांना जगायचा अधिकार असणं, याच्यासाठी भारताने एक आपलं कर्तव्य पार पाडायची गरज आहे. त्याच्यासाठी मला वाटतं राजकीय पक्षांनी परस्परांच्यात संवाद करावा आणि या याच्यामध्ये हे असे जे विषय आहेत की जे लोकांच्या 1 कोटी लोकांच्या जीवनमानाशी प्रश्न आहे, जीवनाचा प्रश्न आहे, त्याच्यावर राजकारण म्हणजे असं हे टाळावं असं मत आहे. पण शेवटी राजकारण राजकारणासारखं असतं, त्यामुळे तुम्ही अपेक्षा व्यक्त करू शकता. त्याच्याहून जास्त काही त्याच्यात करण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. ऍक्च्युअली एकमताने व्हाव्यात, म्हणजे इथे विरोधी पक्ष आणि आपले सत्ताधारी त्यांनी परस्पर सामंजस्याने हे किंवा- करणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आवश्यक पण आहे. आजचा विषय तसा गंभीर आहे, खूप डीप आहे आणि या विषयाच्या म्हणजे बद्दल आपण आता जी चर्चा केली त्याच्यामधनं नक्कीच आमच्यासारख्या सर्वसामान्य जे आपले लोक आहेत त्यांच्या मनातल्या काही शंकांना तरी आम्ही उत्तर देऊ शकलो असू अशी माझी अपेक्षा आहे. आणि या विषयाचे इतके पैलू आहेत की ते सगळे एका याच्यामध्ये करणं शक्य नाही. आपण तसा प्रयत्नही नको करायला, कारण काही गोष्टी अशा आहेत की ज्यांची उत्तर आपल्याला काळाच्या ओघातच मिळत जाणार आहेत. एपिसोड कसा वाटला ते जरूर कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शक्य तितका लाईक आणि शेअर करा. आज जोगळेकर सर इथे आले, त्यांनी आपल्या प्रश्नांना खूप उत्तम प्रकारे उत्तरं दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. सर धन्यवाद. धन्यवाद.